जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थ्यांनो ग्रामसेवक पदभरती लवकरच होणार आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। त्यासाठी तुम्ही अभ्यास देखील चालू केलेला असेल तर नेमकी प्रश्न कसे येतात, किती सोपे प्रश्न विचारले जातात त्याबद्दल आपण माहिती बघूयात। ही पदभरती जी आहे जिल्हा निवड मंडळामार्फत झाली होती 2023 मध्ये विद्यार्थ्यांनो ग्रामसेवकची। त्या ठिकाणची ही प्रश्नपत्रिका आहे, मागील प्रश्नपत्रिका। तर याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेली आहे। तर आता देखील जिल्हा निवड मंडळामार्फतच परीक्षा होणार आहेत। तर पहा नेमका पॅटर्न कसा असतो, किती सोपे प्रश्न ग्रामसेवक या पदासाठी विचारले जातात। तर 72 नंबरचा प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी कोणत्या जनावराच्या दुधात घृतांशांचे म्हणजे फॅट्सचे प्रमाण जास्त असते? तर या ठिकाणी त्याचं उत्तर काय असणार आहे? जर्सी संकरित गाय, गवठी, गीर गाय आणि म्हैस। तर म्हैसमध्ये विद्यार्थ्यांनो काय असतं, फॅट्स जास्त प्रमाणामध्ये असतात। अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य पुढीलपैकी कोणते आहे? तर सारे शिकूया पुढे जाऊया, चला शिकूया पुढे जाऊया, चला उठा रे सारे शिका, सारे शिकूया जग जिंकूया। तर या ठिकाणी आपल्याला माहिती असलं, आपण वारंवार वाचलेलं असेल, सारे शिकूया पुढे जाऊया, हे या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे। त्याच्यानंतर पुढे बघा, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती प्रमाणामध्ये असते? त्याचं उत्तर जर आपण बघितलं तर या ठिकाणी आहे लोकसंख्येची सदस्य संख्या, ग्रामपंचायतीची सदस्य संख्या म्हटल्या लोकसंख्येनुसार। तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो 7 ते 17, 5 ते 15, 7 ते 11 आणि या ठिकाणी आहे 5 ते 17। तर याचं उत्तर आहे 5 ते 17 संख्या जी आहे सदस्यांची असते, 5 ते 17 पर्यंत। त्यानंतर पुढे पहा, निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? निळी क्रांती तर शेती, दुग्ध उत्पादन, मत्स्य उत्पादन, जलसिंचन। तर मत्स्य उत्पादनाबद्दल निळी क्रांती संबंधित आहे। मोसंबीमध्ये फळाची गळती थांबवण्यासाठी टिंबटिंब संवर्धकाची फवारणी करतात। मोसंबीमध्ये फळाची गळती थांबवण्यासाठी कशाची फवारणी करतात? तर NAA-20 PPS याची विद्यार्थ्यांनो काय करतात? फवारणी करत असतात। त्याच्यानंतर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे शासनाने विहित केलेल्या पुढीलपैकी कोणत्या वर्गात समाविष्ट केले जातात? कोल्हापुरी बंधारे पद्धतीचे बंधारे कशामध्ये समाविष्ट केले जातात? तर लघु सिंचन प्रकल्पामध्ये। त्याच्यानंतर पहा, ठिबक सिंचन पद्धत वापरल्यामुळे पाण्याची कमीत कमी किती टक्के बचत होते? तर 25% जवळजवळ बचत होत असते। तर हे प्रश्न सर्व विद्यार्थ्यांनो तांत्रिक प्रश्न आहेत। हे सुरुवातीला मी तुम्हाला तांत्रिक प्रश्न या व्हिडिओमध्ये फक्त सांगणार आहेत। इतर प्रश्नही तुम्हाला हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये S म्हणून टाईप करा, तलाठी पदभरतीचे इतर भागामध्ये पुढील व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर कृषी रिलेटेड जास्त प्रश्न तांत्रिक प्रश्नामध्ये त्याचा समावेश असतो आणि ग्रामपंचायत रिलेटेड। त्याच्यानंतर पुढे पहा, पुढचा प्रश्न, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्राम पातळीवर वार्षिक आराखड्यात समाविष्ट करावयाच्या कामाची निवड कोणामार्फत केली जाते? तर ग्रामसभेमार्फत केली जाते। त्यानंतर पुढे आहे पहा, डांगी ब्रीड हे मूळचे टिंबटिंब या राज्यातील आहे। डांगी ब्रीड हे महाराष्ट्र राज्यातील आहे मूळचे। केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना टिंबटिंब दिवस काम पुरवण्याचे बंधन आहे। जी केंद्र शासनाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना त्यामार्फत मजुरांना 100 दिवस कमीत कमी विद्यार्थ्यांनो काम जे आहे ते पुरवण्याचं बंधन आहे। कोणत्या सिंचन पद्धतीमध्ये जमिनीचा ओलावा नेहमी वापसामध्ये ठेवला जातो? वापसा सतत ओली राहते। तर ठिबक सिंचन यामध्ये विद्यार्थ्यांनो काय होतं, जमीन सतत ओली राहते। बाकी या ठिकाणी देखील तुम्हाला प्रश्न आहेत, मोकाट पाणी देणे, उपसा, तुषार। तर ठिबक सिंचन जे आहे त्याच्यामध्ये सतत जमीन जी आहे ती ओली राहत असते। मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने पंचायतीची स्थापना करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत? मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणामध्ये त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो कुठल्या नेमकी कलमाने पंचायत समिती स्थापन करण्यासाठी राज्यांना निर्देश दिलेले आहेत? तर कलम 40 नुसार। त्याच्यानंतर पुढे पहा, इसवी सन 1957 मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराव मेहता समितीने कशाची शिफारस केलेली आहे? तर सत्तेच्या केंद्रीकरणाची शिफारस केलेली आहे, सत्तेचे केंद्रीकरण। तर हा एक प्रश्न विद्यार्थ्यांनो पॉलिटिक्समधलेला आलेला आहे। त्यानंतर हरित क्रांती नावाने ओळखले जाणारे नवीन कृषी धोरण राबवण्यास देशात टिंबटिंब या वर्षापासून सुरू झाली। हरित क्रांती नावाने ओळखलेले नवीन कृषी धोरण 1965 पासून विद्यार्थ्यांनो देशामध्ये राबवण्यासाठी सुरुवात झाली। 1965ला हरित क्रांती।
त्यानंतर पंचायत समितीच्या सदस्यांच्या निवडणुकीच्या वैधतेविषयी विवाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय देण्याचे अधिकार कोणास आहेत? तर जिल्हाधिकाऱ्यांना. जिल्हाधिकारी पंचायत समिती सदस्य निवडणूक वगैरे त्याच्यामध्ये वैधते जे आहे त्यामध्ये विवाद जर निर्माण झाला तर जिल्हाधिकारी काय करतात, त्याचा निर्णय देतात, ते समजवतात. त्याच्यानंतर सरपंचास राजीनामा द्यायचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा लागतो? तर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. गटविकास अधिकारी, अध्यक्ष जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी आहेत किंवा सभापती पंचायत समिती, कोणाकडे राजीनामा द्यावा लागतो सरपंचांना? जर त्यांना राजीनामा द्यायचा असल्यास त्याने कोणास सादर करावा लागतो? तर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की द्या जर तुम्हाला माहीत असेल तर. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. मुळा, गाजर, रताळी, बीट ही त्या वनस्पतीचे टिंबटिंब होत. तर भूमिगत खोडे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री टिंबटिंब आहेत. सध्याच्या ग्रामविकास मंत्र्यांवरती तुम्हाला हा प्रश्न येईल. एका ग्रामपंचायतीची लोकसंख्या 3629 आहे, तर त्या ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य निर्वाचित होऊ शकतील? तर आता ही ग्रामपंचायतमध्ये लोकांची संख्येवरनं विद्यार्थी मित्रांनो ठरलं जातं. 3629 संख्या असेल एखाद्या गावाची तर 11 सदस्य निर्वाचित होऊ शकतील. त्याच्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील अगदी अलीकडील सुधारणेनुसार जिल्हा परिषदेवर स्त्री प्रतिनिधीसाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. किती जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? तर 1/2 जागा. त्यानंतर यशवंत पंचायत राज अभियान कशाशी संबंधित आहे? तर हे आहे स्त्रियांच्या पंचायत व्यवस्थेमधील सहभाग त्यासाठी संबंधित आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 7 हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? जे मुंबईचं ग्रामपंचायत अधिनियम आहे ते ग्रामपंचायतीचे कर विषयक बाबीमधील विद्यार्थी मित्रांनो त्याविषयीची संबंधित आहे. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते? तर गावातील सर्व मतदार जे आहेत, प्रौढ मतदार, त्या व्यक्तींनी मिळून ग्रामसभा भरत असते विद्यार्थी मित्रांनो, ती बनत असते. डाळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढीसाठी कोणती सूत्रे महत्त्वाची आहेत? तर वरील सर्व सूत्र ज्याच्यामध्ये बियाण्यास राय, जो बीएमची प्रक्रिया, पीक संरक्षण, 25 किलोनत्र पर हेक्टरी, तर डाळवर्गीय पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी सूत्रे महत्त्वाची. क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण टिंबटिंबच्या प्रमाणावरून करतात. कॅल्शियमच्या प्रमाणावरून क्षारयुक्त जमीन त्याचं वर्गीकरण केलं जातं. गहू पिकामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी अति संवेदनशील अवस्था कोणती? तर मुकुटमुळे फुटणे. मुकुटमुळे पाणी व्यवस्थापनासाठी अतिसंवेदनशील अवस्था असते. पुढीलपैकी कोणते पीक हवेतील नत्र घेऊन त्याचे जमिनीत स्थिरीकरण करू शकते? तर मूग हवेतील नत्र घेऊन त्याचे जमिनीत स्थिरीकरण करतो. त्यानंतर ग्रामीण विकास कार्यक्रमात ग्रामीण पातळीवर काम करणारा जनतेचा मार्गदर्शक, तत्त्वज्ञ किंवा मित्र असं कोणाला म्हटलं जातं? ती व्यक्ती कोण आहे? तर ग्रामसेवक. त्यानंतर खालीलपैकी कोणते खत नैसर्गिक आहे? आता युरिया, सल्फेट आणि नायट्रेट. तर कंपोस्ट खत जे असतं ते नैसर्गिक आहे. खालीलपैकी कशाची लागवड कोरडवाहू जमिनीत केलेली असते? ते अधिक फायद्याची सोयीस्कर ठरते. कोरडवाहू जमिनीमध्ये खालीलपैकी कशाची लागवड केली जाते? पालेभाज्या, ऊस, फळझाडे, कापूस. तर कापसाची लागवड जी आहे ती केली जाते. त्यानंतर ग्रामराज्य कल्पनेस पुरस्कार प्रथम कोणी केला? ग्रामराज्य कल्पनेचा पुरस्कार महात्मा गांधी यांनी प्रथमतः केलेला आहे. एखाद्या गावासाठी ग्रामपंचायत कोण जाहीर करतो? तर विभागीय आयुक्त. एखाद्या गावासाठी ग्रामपंचायत जाहीर करायची असेल तर त्या विभागाचे आयुक्त जे असतात ते जाहीर करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न होते ते तुम्हाला तांत्रिक प्रश्न फक्त या ठिकाणी मी सांगितलेले आहेत. बाकी प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये असतील, ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरणबद्दल तांत्रिक प्रश्न हे तुम्हाला सर्व मागील प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा डायरेक्टली तुम्ही www.majinaukariguru.in याच्यावरती देखील जाऊन घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती या प्रश्नांबद्दल. तांत्रिक प्रश्न नेमके कसे येतात ग्रामसेवक पदांसाठी त्याबद्दलची. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.